आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार। विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार। शरद पवारांना लोकसभा विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरता येणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याचे देखील मुभा सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाला अटी शर्थींसह घड्याळ चिन्ह वापरता येणार। तसंच आयोगानं दिलेलं घड्याळ चिन्ह आणि पक्ष याबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची जाहिरात द्यावी लागणार। श्रीनिवास पवारांनी अजितदादांवर केलेल्या टीकेला बारामतीकरांचं पत्रातून उत्तर। आपण बारामतीसाठी काय केलं? दादांचे छोटे बंधू म्हणून फक्त मिरवलं। बारामतीकर दादांच्या मागे उभा। पत्रातून बारामतीकरांचं हे उत्तर। बच्चू कडू विरोधातील हत्येच्या प्रयत्नासह इतर गुन्हे रद्द। नागपूर खंडपीठाचा निर्णय। गोपाल तिमारेंवरील हल्ल्याप्रकरणी 2018ला गुन्हा दाखल झाला होता। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील तपासावर कुटुंबाकडून संशय व्यक्त। गोळीबारावेळी तिसरी व्यक्ती घटनास्थळी होती। सीबीआय चौकशी करा, विनोद घोसाळकरांची मागणी। बीएमसीच्या आयुक्तपदासाठी 3 सनदी अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवली। मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आणि बेस्टचे अनिल डिग्गीकर यांची नावं, तर भूषण गगराणी बीएमसी आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार। सीएएच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर 3 आठवड्यात उत्तर द्या, सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश। राज्यात पर्यावरण सेवा योजनेचा दुसरा टप्पा सुरू। राज्यातील 7500 शाळांमध्ये योजनेची अंमलबजावणी होणार। सुरुवातीला 1500 शाळा समाविष्ट केल्या जाणार।